ऐका ऐका हो ऐका भाऊ ताई दादा काका मामा मावशी ऐका विषय आहे मौलाचा तुमच्या आमच्या प्रगतीचा आम्ही कोड क्रमांक 15 सादर करीत आहोत थांबवा बालविवाह साहेबान मेहरबान कदरदान होशियार आपल्या नगरचे मंत्री आणि सचिव येत आहेत सचिव साहेब आपल्या भागातले हाल हवाल मंत्री महोदय आपल्या भागात बाल विवाह हा खूप गंभीर विषय झाला आहे बाल विवाह अरे बापरे विवाह तर होत असतात मग ते बालवयात झाले काय आणि तरुण वयात झाले काय तसं नाही बाल विवाह हा खूप गंभीर विषय आहे चला तुम्हाला दाखवतो. चला की मग एक, दोन, तीन, चार. बालविवाहाबंदीचा करू प्रचार एक, दोन, तीन, चार. बालविवाहाबंदीचा करू प्रचार अरे बाटलीच्या खेळामध्ये आरशावरती डाव बोलला आणि एक बाटलीच्या खेळामध्ये राजा आणि कहाणी आरशावरती डाव बोलला आणि एक अहो सुभानराव बोला की बाबाराव ऐकलत का बोला अहो पोरगा पोरगी भातुकलीचा खेळ खेळताय अहो पोरगा पोरगी आहे भातुकलीचा खेळच खेळणार ना अहो पोरगा आणि पोरगी भातुकलीचा खेळ खेळताय अहो आता का 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देऊ पोरगा पोरगी हाय खेळच खेळणार हो मी यांच्या भविष्यातल्या भातुकलीच्या खेळाची गोष्ट करतोय काय म्हणता म्हणजे मी माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागतोय तुमचा शब्द खाली पडू देणार नाही दिलीच म्हणून समजा ठरलं तर मग ठरलं पायदलकर मंडळी, रूढी, प्रथा, परंपरेनुसार चालत आलेल्या शब्दासाठी आणि मैत्रीसाठी आपल्या मुलामुलींचं लग्न बालवयात करून देण्याचे ठरवतात. मुलीच्या शिक्षणाचा, सुरक्षेचा आणि विकासाचा विचार न करता थेट त्यांच्या लग्नाचा विचार करणे हे आजही समाजात सहजपणे आढळून येते. ही एक सामाजिक कुप्रथा नाही का? कुप्रथा नाही का? मुलींचं लग्न लावण्याचा थेट विचार करणे ही एक सामाजिक कुप्रथा असून ते बंद करणे गरजेचे नाही का? समाज चालतो म्हणून चालवण्यापेक्षा तो बदलतो म्हणून बदलवणे गरजेचे नाही का? पसंत आहे का मुलगी थांबा मुलाला विचारतो काय रे बाळ्या मुलगी पसंत आहे का हो खूप सुंदर आहे आवडते मला ती अरे सुंदर आहे असं खरंच पसंत आहे का हो ना सांगितलं ना खूप छान आहे ती आवडते अहो आमच्या मुलाला मुलगी पसंत आहे बरं ठरलं तर मग चला मुहूर्त ठरवूया चालेल अहो, आपल्या मुलीचं वय फक्त 16 वर्षाची आहे आणि आपली मुलगी कमळाच्या फुलासारखी सुंदर दिसते आणि नवरा मुलगा दंडरा दिसतो त्यांना 35 वर्षाचा आहे दुप्पट वय दुप्पट. अरे पण त्यात काय झालं मुलगा हुशार आहे नोकरीवाला आहे असा नोकरीवाला जवळ असेल तर मुलगी चुकत नाही ना परीक्षकांचे अहो, काढ काढ लग्न ऐक माझं काम. करण्यासाठी आर्थिक पैसा पाहिजे. अहो त्याची काळजी तुम्ही करू नका सर्व पैशांचं मॅनेजमेंट मी पाहतो तुम्ही फक्त आम्हाला पोरगी द्या आणि तिला दागिने करून द्या बस झालं तर मग अरे वा चांगलं आहे की ठरलं तर मग काढ ना ऐक ना माझं जरा या परीक्षकांचे फोटो काढ ना परीक्षकांचे फोटो काढ ना परीक्षक कोण आहे तुला माहिती आहे का हा पण तू काढ ना पॅकेजेस माहिती का फक्त तू काढ अरे आता कोणतं कमले
शारीरिक आणि भावनात्मक वाढ झालेली नसते. आजही महाराष्ट्रात 40% जर बालविवाहांचे प्रमाण असेल तर 17 ते 18 वर्ष वयात 60% प्रमाण हे मातृत्वाचे दिसून येते आणि त्यामुळे गर्भपात, कुपोषितपणा आणि माता मृत्यू अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, जे की आपल्या विकासासाठी बाधा ठरते. बघितलं का मंत्री महोदय? अरे बापरे, बघितलं. आपल्या भागामध्ये बालविवाह तर खूप मोठी समस्या आहे. म्हणून सचिव साहेब आपल्या भागामध्ये, आपल्या गावामध्ये बालविवाह थांबायला पाहिजे. म्हणून आपण काय केलं पाहिजे बरं? मंत्री महोदय, बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. याला कोणी सहकार्य केल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो. जसं काही लग्न लावणारा, मंडपवाला, डीजे वाला, फोटोग्राफर तर वराड मंडळी देखील शिक्षेस पात्र असतो. त्यांना 2 वर्ष तुरुंगवास किंवा 1 लाख रुपयापेक्षा जास्त दंड भरावा लागतो. आणि हो, बाल याच्यावर तक्रार नोंदवण्यासाठी आपल्याकडे कोड सुद्धा आहे 1098. बरं. अरे बापरे, हे तर मस्त आहे मग. म्हणून आपल्या भागामध्ये जर लग्न होत असेल तर मुलीचं वय 18 आणि मुलाचं वय 21 असायला पाहिजे ना. हो. मग आणि त्यासाठी जर आपल्या गावामध्ये, आपल्या भागामध्ये बालविवाह होत असेल तर मंडळींनी 1098 हा क्रमांकावर संपर्क करून बालविवाहाची माहिती द्यायला पाहिजे का? बरं. मग महोदय, बालविवाहावर माहिती देण्यावर 100% गॅरंटी आहे की तुमचं नाव सांगितलं जाणार नाही. आणि हो, प्रत्येक गावात सरपंच हा अध्यक्ष असतो, तर अंगणवाडी महिला ही सचिव असते बाल संरक्षण केंद्राची. बरं. म्हणून आपल्या भागामध्ये, तुमच्या गावामध्ये बालविवाह थांबायला पाहिजे. म्हणून आपण सर्वजण मिळून एक ध्यास करूया. चला तर मग बालविवाह निर्मूलनासाठी कोण सहभाग घेणार? तुम्ही घेणार, आपण सर्व घेणार. बालविवाह निर्मूलनासाठी आपण सर्व भाग घेणार. चला तर मग बालविवाह विरुद्ध जनजागृती करूया. भारताच्या प्रगतीचा ध्यास धरूया. बालविवाह विरुद्ध जनजागृती करूया. भारताच्या